प्रत्येकामध्ये तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन आपल्याला समाधानाची प्राप्ती होत असते। पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हटले जाते आणि खरोखर होतो देखील। तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करूया। नाम घेत असताना इतर विचार मनात येत तर असतातच, अशी सर्वांचीच तक्रार आहे। नामाकडे जास्त लक्ष द्यावे म्हणजे विचारांचा आपोआप एका क्षणात विसर पडेल आणि पुढे ते येईनासे होऊन जातो। मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे, यात आपले कल्याण होईल। नाम घेत असताना रूपांचे प्रत्यक्ष ध्यान, नक्कीच ध्यान व सूक्ष्म रूपाने आत जागरूक असते, म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये। नामस्मरण करण्याचा हट्टहास प्रत्येकाने ठेवावा, त्या सर्व काही येत असते। आपण कोणत्याही रूपामध्ये भगवंतांचे ध्यान जरी केले तरी देखील चालत असते। नामांतून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्ये ती लीन होतात, म्हणून भगवंतांचे नाम हे श्रेष्ठ आहे। तुम्ही निस्वार्थ मनाने बाळूमामांचे नाम घ्या, निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा। नक्कीच हे गुरुमाऊली वेळ आल्यानंतर आपल्याला एवढं देतील की मागायला काही मात्र उरणार नाही। मित्रांनो, जर तुम्हाला मामांचा हा गोड आणि देवी संदेश मनापासून आवडलेला असेल तर एक लाईक या संदेशाला तुम्ही जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील। ज्या ज्या गोष्टी तू गमावलेला आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुला देऊ। फक्त गर्व कधी करू नको की तुला भरपूर काही आम्ही दिलेलं आहे, तर कधीही गर्व न करता तू प्रत्येकाली समाधानी राहा, हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे। वाहत आलेले नाळे तिच्यात मिसळले तरी गंगा माईचे पवित्रपण जसे कायम राहत असते, त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ जरी असला तरी भगवंतांची आठवण त्यात जर आपण ठेवली तर त्याचे गढूळपण मग कुठून राहील, याचा विचार आपण प्रत्येकाने नक्कीच करावा। आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहत असतात, त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण पाहावे, तो आपला रोग आहे। तुमचे चित्त ज्या ठिकाणी गुंतले आहे ते ज्या ठिकाणी गुंतले आहे ते ठिकाण कशी आहे हे सर्वात आधी तुम्ही पहा। कारण लक्षात घ्या, मनुष्याची एक चूक देखील ज्या पद्धतीने त्याने ज्या शिखरावर जाण्यासाठी जेवढी मेहनत केलेली आहे त्या शिखराहून एका क्षणात मनुष्य खाली पडत असतो, जेव्हा माणूस गर्व करत असतो। म्हणून गर्व करू नका, मीपणा सोडून द्या आणि नेहमी निस्वार्थ मनाने तुम्ही भगवंतांची प्रत्यक्ष भक्ती करा। आपण भगवंतांचे झालो तर सुखी होऊ शकतो। आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे। परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने असतात, हे पक्के आपण समजावे। आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन म्हणतो आणि मानतो देखील, म्हणून आपले चुकत असते। एक गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते। आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुळे मात्र गाडीत लवकरात लवकर बसली, पण मुंबईत जाण्यासाठी गृहस्थ प्रत्यक्ष गाडीत बसल्या। गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले, त्या गृहस्थाला नाही तसे वाटले। वसिष्ठांनी नक्कीच रामाला सांगितले की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निसंग राहा। मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निसंग आहे ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा। जमीन सोडून कुणाला राहता येत नसते, त्याचप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नसतो, पण त्यात राम करता मानून वागणारा तो परमार्थिक, मी करता असे मानून वागणारा तो खरोखर प्रापंचिक। मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नसतो, तर त्याचा करता मी नाही हे सिद्ध झाले। प्रपंच हा अर्धवट आहे, पूर्ण फक्त भगवंत आहे। मिठाचे पोते किती जरी धुतले तरी त्याचा खारटपणा जात नसतो, तसे प्रपंचात असते बरं का। म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण आहे, प्रत्यक्ष ते आपण अखंड करावे। प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला प्रत्यक्ष मिळत नसतो, तरीही कष्ट करतो। परमार्थांमध्ये तसे नसते। परमार्थ नक्की जितका आपण करावा तितके समाधान अधिकाधिक आपल्याला होत असते। आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्युमुखी प्रपंच
आठवेल म्हणून प्रपंचांचा हव्यास प्रत्येक धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार आहे हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणाने प्रत्यक्ष आपण वागावे. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने आपण प्रत्येकाने वाढवावी. प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा, देह प्रारब्धावर आपण प्रत्येकाने टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती असते. आपण भगवंतांचे व्हावे, भगवंत आपल्याला ठेवील त्यामध्ये समाधान राहावे. हे सर्व विश्व अखिल प्रपंच भगवंतांचा आहे. तो ज्याला त्याला देऊन टाकून आपण मोकळे व्हावे. सर्व ईश्वरांचे आहे, माझे इथे काही मात्र नाही असे समजणे म्हणजे ईश्वरा अर्पण करणे आहे. आपण भगवंतांचे झालो तर खरोखर सुखी होऊ, नाहीतर नेहमी दुःखी होऊ. धान्यातले दगड, माती तसेच पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावे. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे नक्की पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून प्रत्यक्ष निवडून टाकले म्हणजे ते प्रत्यक्ष जे उरले ते सारे सुखच असते. बोधवचन एकच सांगतो, नक्कीच रामा सर्व तुझेच आहे. म्हणजे भगवंता सर्व काही तुझंच आहे, तू देशील ते मी घेईन अशी प्रत्येकाने भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान आपल्याला प्राप्त होऊन जाते. यातच खरे जीवन लपलेले आहे हे आपण प्रत्येकाने नक्कीच पाहावे. मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप प्रत्यक्ष राहत असेल, सुखरूप होत नसेल तर प्रत्यक्ष त्याचा करता मी नाही हे सिद्ध झाले. ते सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वरांचा आहे. तो नक्कीच ज्याचा त्याला देऊन टाकून आपण मोकळे व्हावे. सर्व ईश्वरांचे आहे. नक्कीच आपली इथे काही नाही. या गोष्टी जर तुम्हाला खरोखर समजत असतील तर तुम्ही तुमच्या जीवनात कधीच उदास होऊ शकत नाही. मग नक्कीच तुम्हाला नेहमी प्रत्येक वेळी समाधान राहायचं आहे. समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, जो प्रत्येकाजवळ असतो. असे कधीच नसते. जे आपल्याकडे नाही ते आहे म्हणून दाखवणे, जे आपण करतही नाही ते केले म्हणून दाखवणे ही सवय नव्हे तर मूर्खपणाचे व्यसन असते. या व्यसनापासून दूर राहा आणि नेहमी जीवन नक्कीच आनंदात जगा. एखाद्याबरोबर प्रत्यक्ष आपण वाईट वागतो त्यावेळी आपल्याबरोबर पण वाईटच घडत असते. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, भगवंत सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, कोणाला सुख देता नाही आलं तरी देखील चालेल, दुःख मात्र तू कोणालाच देऊ नको, कारण जे तू कर्म करशील ते तुझ्याकडे परत येईल. या गोष्टीची तू जाणीव ठेव. जेव्हा कधी हा विचार मनात येतो, सगळं संपले असं वाटतं, त्यावेळी सकारात्मक बना आणि एकच विचार डोळ्यांसमोर आणा, हीच वेळ नवीन सुरुवात करण्याची आपल्याला भगवंतांनी दिलेली आहे. आपण या वेळेला नक्कीच चांगल्या पद्धतीने वापरूया आणि आपली चांगली वेळ आणूया. हे नक्कीच तुम्ही प्रत्येकाळी विचार करा. थोडंसं वेगळं प्रेम असो वा ठरवून केलेलं लग्न ही नात्याची नवी सुरुवात म्हणूनच हवी. प्रथा अथवा बंधन हे प्रत्यक्ष कोणावरही लादणं चुकीचं असतं. या गोष्टी तुम्ही प्रत्येकाळी लक्षात ठेवा. नक्कीच काही गोष्टी धरून ठेवल्या नाती वाट धरतात, म्हणून कुठं थांबावं हे कळणं पण महत्त्वाचे. बस इतकं झालं म्हणजे झालं म्हणून लक्षात घ्या. कुठे चालायचे आणि कुठे थांबायचं हे जर तुम्हाला समजले तर मग प्रत्येक गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनात चांगल्या पद्धतीने चालता येईल. हे मन कसं असतं ना, वेगळं मोठं विचित्र, अहंकार, आशा, भीती यांच्या नक्की पाठ शिवणीचा खेळ. तिथं अष्टप्रहार चालत असतो आणि कधी संपत देखील नसतो. त्यामुळे माणसांचं दुःख कमी होणं जवळपास कधीच नसतं हे देखील खरे. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखी नसते, ते वाहतात. प्रत्यक्ष जे ओझे ते तुमचे आणि माझे असते. नक्की वेदना हा काट्यासारखे असतात, नक्की टोचत असतात शरीराला, जखम मात्र देऊन जातात मनाला, हे देखील खरे. नक्कीच आकर्षणाचं अंतिम ध्येय मिळण हेच असेल तर मिळणाची प्रत्यक्ष पुढची पायरी विरहाचीच व विरक्तीचीच प्रत्यक्ष असते. मित्रांनो, प्रत्येकाने लक्षात ठेवायचे, वेगवेगळ्या मुखोट्यांचा आधार फक्त दुःखाला शोधावा लागतो. सुख, शांती, समाधान या स्वयंप्रकाशित गोष्टी असतात. त्या आपल्या आजूबाजूलाच असतात, फक्त आपल्याला त्या शोधायच्या असतात.
लक्षात घ्या, परमेश्वरांनी प्रत्येकाला सुख दिलेलं आहे, फक्त ते सुख कुठे आहे व कशात आहे हे आपण मात्र समजले पाहिजे. ज्यांनी तुमच्यात चुका काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर तुम्ही स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नसतो, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण प्रत्येकाळी चूक शोधत असतात. या गोष्टी अगदी खरी आहे आणि सत्य आहेत. मित्रांनो, एकदा जरी तुम्ही जीवनामध्ये वाईट मार्गाला लागला तर त्या वाईट मार्गावरून तुम्ही एक ना एक दिवस बाहेर पडायचा प्रयत्न नक्कीच करा, कारण लक्षात घ्या, जो वाईट मार्गाला लागत असतो त्याचे जीवन 101% संपून जाते. म्हणून तुम्ही वाईट मार्गाला न जाता नेहमी भगवंतांच्या प्रेमात राहा, भगवंतांच्या नामात राहा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, कितीही जास्त जरी तू जीवनामध्ये गोष्टी गमावलेल्या असतील तरी सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्टी आम्ही तुला देऊन टाकू. फक्त तू आमच्यावरती विश्वास ठेव, निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपण आपल्या मनाला धैर्याने चालून बघत असतो तेव्हा बरेच अडथळे दूर होऊन जातात. हे देखील खरे. चांगल्या गोष्टी कधीच घडत नसतात, त्या आपण स्वतः घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय आपण स्वतःला देखील घ्यावे लागतात. फळ देणारं झाड आणि गुणवान व्यक्तीतच फक्त झुकत असतात. सुकलेलं झाड आणि मूर्ख व्यक्ती कधी झुकत नसतात. हे मात्र अंतिम सत्य नक्कीच सत्य आहे. प्रेमळ भक्ता, तू ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध असतो त्या व्यक्तीला कधीच तुझी खरी किंमत कळत नसते, कारण त्याच्या मनात आणि डोळ्यात हा भ्रम तयार झालेला असतो की तुला त्याची गरज आहे, त्याला तुमची नाही. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येकाची गरज प्रत्येकाला पडत असते. विषय आणि प्रत्यक्ष असतो तो म्हणजे वेळेचा. म्हणून कधीच गर्व करू नका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. कधी कधी असंही होतं, काही बिघडलं नसताना, सर्व ठीकठाक असताना मनात कोणतं तरी काहूर असतं. अशांती, अस्वास्थता, विमनस्कता, कसलं तरी काहूळ आणि नक्की हुरहुर, काहीतरी गमावल्याची भावना किंवा काहीतरी गमावल्याची चुटपुट असं वाटत राहतं. संगीताचे सूर मनात झिरपत नाहीत, गप्पा गोष्टीत प्रत्यक्ष मन हरवत नाही. आपल्याला जे काही हवंय ते हे नव्हे असं प्रत्येकाला वाटत असते. हे देखील खरे. नक्कीच जे काही तुझ्याकडे आता आहे तू त्यामध्ये आनंदी राहा, समाधानी राहा. यातच तुझे खरे जीवन आहे. हे सर्वात प्रथम प्रेमळ भक्तांनो तुम्ही लक्षात घ्या. काही वेळा आयुष्य आपली परीक्षा बघायचं प्रत्यक्ष थांबवत नाही. एक जखम प्रत्यक्ष भरत नाही तोवर दुसरी तिसरी जखमांचा भाडीमार होत राहतो. अनेक विगळ लावलेल्या फाटक्या कपड्यासारखं आपलं शरीर होऊन जातं. अनेक जखमा नक्कीच चिटकलेलं विगळ मात्र लावायची जागा संपल्यावर फाटकं कापड नक्की अडगळीत तरी टाकून देता येत असतं. पण असंख्य जखमांनी भरलेलं शरीर कुठल्या अडगळीत टाकून द्यायचं? आपल्याकडे प्रत्यक्ष मिळालेले शरीर जाळण्यासाठी स्मशानांची सोय आहे, परंतु भळभळणाऱ्या असह्य जखमा प्रत्यक्ष घेऊन फिरणाऱ्या जिवंत माणसांची विल्हेवाट लावण्याची कुठलीच सोय नसते. म्हणून आयुष्याचं महाभारत झालेलं असंख्य अश्वत्थामा आजही जिवंत आहे. हे देखील अगदी खरी गोष्ट आहे आणि सत्य गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, आजचा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका ऐकला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. दररोज शेकडो किलोमीटरची तिकीट फाडणाऱ्या बस कंडक्टरच्या स्वतःच्या आयुष्याचा प्रवास मात्र बसच्या 2 प्रत्यक्ष टोकांमधल्या नक्की मार्गिकेत पाठीपुढे फिरण्यापुरता मर्यादित राहतो. अमुक तमुक थांबा, आलं की सांगा असं आपण त्याला हक्काने सांगतो आणि बसमधून उतरल्यावर आपल्या या प्रत्यक्ष हक्काच्या माणसाला आठवणीने विसरून देखील जातो. सरकार कंडक्टरला पगार देत असेल पण आपण त्याला थोडा आदर दिला पाहिजे. हे प्रत्येकाने लक्षात घ्या. नक्कीच मित्रांनो, माणसाचे जीवन अतिशय मोहक सुंदर व नाजूक धाग्यांनी परमेश्वरांनी विणवलेलं असतं.
ते आपण फार काळजीपूर्वक जपावं लागतं. त्यातला एक धागा जरी उपसला तरी तो तितक्याच कुशलतेने विणला जात नसतो. उलट त्याच्या आसपासचे धागेच नकळत प्रत्यक्ष उसवलेले जातात आणि मग पडणारे छिद्र मनाला, प्रत्यक्ष हृदयाला फार मोठी जखम करत असतं. आयुष्यातली सारी गोडीच निघून जाते नि मग वाटतं मनाची ही पोकळी भरून कशी निघणार, काढणार कोणी. या प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला वाटत असतं. तुमच्याकडे एक रुपया आहे आणि माझ्याकडे ही एक रुपया आहे. आपण अदलाबदल जर केला, आपल्या प्रत्येकाकडे एक एक रुपयाच राहणार. पण तुमच्याकडे एखादा चांगला विचार आहे आणि माझ्याकडेही एखादा चांगला विचार आहे. पण आपण अदलाबदल तो विचार केला तर आपल्या प्रत्येकाकडे 2-2 चांगले विचार होतील. आणि यात प्रत्यक्षकरिता आहे हे आपलं नक्कीच भगवंतांचे भक्तिमय यूट्यूब चॅनल. म्हणून या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज भगवंतांचे असे गोड आणि प्रेरणादायी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन जातील आणि नक्की असे संदेश ऐकायला मिळतील. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे.